जय जगदंब नमो आदेश. मी तरुण पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सहर्ष स्वागत सर्वांचे हार्दिक अभिनंदन सुद्धा. आता तुम्ही टायटलला वाचलंच असताल की कर्णीबाधा खरोखर असते का व ह्या कर्णीबाधेमुळे काही त्रास होतो का, असा टायटल तुम्ही वाचलंच असताल. पण आज आपण ह्या कर्णीबाधेवरती खरोखरच व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि का तर ही गरज पण तशीच आहे. काळाची जशी आपल्याला गरज पडते त्याच पद्धतीने ह्या गोष्टीची आज आपल्याला गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ केला आहे. काही लोक म्हणतील की कर्णीबाधा नसते, ही अंधश्रद्धा आहे. काही लोक म्हणतील की आम्हाला करणी झालेली आहे आणि आम्हाला त्रास होतो. त्याचबरोबर काही व्हिडिओ मी या संदर्भात सुद्धा केलेले आहेत की कर्णीबाधेमुळे जर कोणाला काही त्रास असेल त्यांनी असे उपाय करा. आता काही भक्त म्हणतात काही आम्ही या गोष्टीला मानत नाही, आम्ही देवाला मानत नाही आणि कर्णीला मानत नाही, आम्ही दानवालाही मानत नाही. आणि काही लोक म्हणतात जिथं देव आहे तिथं दानव सुद्धा आहे, जिथं चांगलं आहे तिथं वाईटही आहे. मग आता नेमकं काय, कर्णीबाधा खरी का खोटी, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आता करणी खरी का खोटी याविषयी बोलण्यापेक्षा करणी होते का आणि करणी जर झाली तर त्याचा त्रास होतो का, मुळात म्हणजे सर्वात महत्वाची गोष्ट पाहिली तर करणी जर विशेषतः जर पाहिलं झालं, जर एखाद्या व्यक्तीला होते किंवा काही लोकांना होतही नाही. मग आता कशा पद्धतीने, काही जुन्या कुळाचार असतो किंवा काही जुन्या गोष्टी असतात. म्हणजे आताचे जर कलियुगामध्ये जर पाहिलं तर कलियुगामध्ये कोणी एवढा थोर राहिलं नाही आणि कलियुगामध्ये कोणाकडे योग्य काहीच राहिलं नाही. म्हणून कोण कोणावरती काय करू शकतं किंवा कोण कोणाला जालन मारण तारण करेल असं राहिलेलंच नाही. कारण की कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य नाशिवंत झालाय, नास्तिक झालेला आहे. त्याला देवाचं आणि दानवाचं दोघांची कुठलीच भीती राहिलेली नाही आणि कोणाकडे योग्य मंत्रच नाही. एखाद्या व्यक्तीला जर करणी करायची म्हटलं तर त्या व्यक्तीला सुद्धा सिद्ध असणं खूप गरजेचं असतं. म्हणजे आता कोणीही म्हणतंय मी तुझ्यावरती मूठ मारू शकतो, मी तुझ्यावरती करणी करू शकतो, पण करणी करणाऱ्याला सुद्धा तेवढं स्ट्रॉंग व्हावं लागतं आणि त्याच्याकडे तेवढे पॉवरफुल आणि जालिम मंत्र सुद्धा असणं गरजेचं असतं आणि ते आता आजकाल कोणाकडेच नाही. मी असं म्हणत नाही की सगळंच माझ्याकडे आहे आणि कोणाकडेच नाही, म्हणजे माझ्याकडेही नाही मी तर म्हणते. म्हणजे या कलियुगामध्ये आतापर्यंत असा थोर व्यक्ती कोणी झालेला नाही की त्याच्याकडे अशी शक्ती आहे की तो समोरच्याचं उद्ध्वस्त करू शकतो, समोरच्याला भ्रमिष्ट करू शकतो, समोरच्याची बुद्धी व समोरच्याची वास्तू पूर्ण हीन करू शकतो. या कलियुगामध्ये असं पण. मग लोक म्हणतात मग आमच्यावर करणी कशी काय झाली, पण त्यालाही कारण आहे. काही जुन्या कुळाचार असतात किंवा जुन्या कुळामधल्या काही परंपरेनुसार काही कनिष्ठ गण बसवल्या जातात. कनिष्ठ गण म्हणजे काय, जसे की रक्षक किंवा रक्षकांच्या खाली असणारे पिशाच्य शक्ती अशा जुन्या बसवल्या गेलेल्या असतात. आणि त्या वास्तूमध्ये किंवा त्या वास्तूच्या राहणाऱ्या लोकांचे किंवा त्याचबरोबर त्या कुळाच्या ज्या लोकांना तो त्रास जाणवतो किंवा त्या कुळाच्या लोकांना तो पूर्णत्व शक्ती अवगत झालेली असते, अशाच व्यक्तीकडून ती क्रिया केल्या जात असते. त्याचबरोबर मग करणी काय नुसत्या लिंबावरती होते का, आता लिंबावरती जर करणी होत असती किंवा एखाद्या हळद कुंकू गुलाल किंवा एखादा ऊत किंवा कुठल्याही गोष्टीवर जर करणी होत असती तर ह्या दोन देशामध्ये जे होणारे युद्ध हे आपण लिंबावरतीच थांबवले असते. आपल्या सीमेवरती, आपल्या जिथे काही आपल्या सीमेवरती रक्षक आपले जवान थांबलेले आहेत, त्या जवानांनी एवढ्या मोठ्या मोठ्या पिस्तुली एवढ्या तोफा याची गरजच लागली नसती. अहो म्हणायचं जर झालं तर आपले छत्रपती शिवाजी महाराज यांना एवढं लढायचीच गरज लागली नसती हो. त्यांनी सुद्धा एखादा लिंबू फेकून समोरच्याला हरवलं असतं. आपल्या जवानांनी सुद्धा पलीकडच्या देशावरती आक्रमण करण्यासाठी एखादा लिंबू नारळ उदी किंवा हळद कुंकू फुकली असते, तिथं शांत केलं असतं, असं नाही. पण महत्वाची गोष्ट म्हणजे काय, अशा गोष्टी डायरेक्टली कोणीही कुठल्याही पद्धतीने करू शकत नाही. आता बरेच लोक म्हणतात समोरच्याने आमच्यावर करणी केली म्हणजे कशी केली, त्यांनी तुझ्यावर लिंबू फेकला का, जादूटोणा केला का, असं जर झालं असतं तर त्यांनी स्वतःच पहिलं चांगलं करून घेतलं असतं, मग लोकांचं वाईट केलं असतं. पण या गोष्टीचा जर आपण दोन्ही बाजूनी जर विचार केला तर ज्या जुन्या कुळाच्या ज्या काही परंपरेनुसार जी काही गणांची खाली असणारी जी शक्ती म्हणजे कनिष्ठ शक्ती जिथे बसवल्या गेलेली असते, कनिष्ठ शक्ती जिथे थांबवलेली असते आणि त्या कनिष्ठ शक्तीच्या साह्याने समोरच्यासाठी काही उद्ध्वस्त म्हणजे समोरच्याचं वाईट व्हावं याच्यासाठी त्या कनिष्ठ देवतेला काही तोडपाणी देऊन खाणं पिणं केलं जातं. तिथं त्या क्रिया त्या गोष्टीच्या मागे लागतात व त्या समोरच्या घरामध्ये काही त्रास व्हायला चालू होतो. म्हणजे कोणी केलं, म्हणजे त्या भक्तांनी केलं का, नाही, त्या गणांनी केल्या गेलेल्या क्रिया असतात. काही वेळेस असं होतं
की त्या वास्तूमध्ये राहणारे जी काही वास्तूतली जी काही लोक आहेत यांच्या शब्दांनी सुद्धा त्या लोकांना त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर करणी साधी सोप्या पद्धतीने जर केल्या जात नाही. करणी करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टीची आवश्यकता लागते. मग बऱ्याचशा गोष्टी म्हणजे काय, आता अशा गोष्टी आहेत की सरकारने त्या गोष्टीवरती बॅन केलेल्या आहेत, त्या बंदही केलेल्या आहेत व त्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्येच म्हणा तर अख्ख्या भारतामध्ये सुद्धा उपलब्ध नाही आहेत. मी गेल्या काही वर्षापूर्वी बाहेर गेले होते. आता कोणत्या राज्यात गेले होते आणि कुठे गेले होते हा मी टॉपिक गुपितच ठेवणार आहे. तिथे अक्षरशः जर पाहिलं तर एखाद्या मनुष्याच्या देहाच्या अवयवांपासून सुद्धा करणी केल्या जात होती. मी तिथे समक्ष पाहिलं. पण हे कोण करत होतं, ते सिद्ध पुरुष होते. त्यांनी तेवढी स्वतःची पूर्णत्व शरीर झिजवलेलं आहे. त्यांनी स्वतःला कुठेतरी भगवंतापाशी किंवा त्या कनिष्ठ देवतेला समर्पित केलेलं आहे व ते समर्पित करण्यासाठी त्यांना पूर्ण सगळ्या गोष्टींना त्यागावं लागलेलं आहे. मग कुठल्या गोष्टी त्यागाव्या लागतात, अक्षरशः आपल्या जिभेपासून आपल्या इंद्रियांपर्यंत त्याग करावा लागतो. तेव्हा त्या व्यक्तीची वाचा शुद्ध होऊन ती वाचा त्या कनिष्ठ देवतेपर्यंत पोहोचते आणि ती व्यक्ती त्या पद्धतीचं कार्य करू शकते. मग आता अशा गोष्टी प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध होतात का, नाही. कारण की आपल्याला 24 तासामध्ये 8 ते 12 तास कामामध्ये जातो, व्यापामध्ये जातो, आपल्या घरामध्ये जातो, आपल्या नोकरी व्यवसायामध्ये जातो. देवासाठी आपल्याला तर वेळच मिळत नाही. मग दानवासाठी काय करणार. मग ह्या गोष्टी आपल्याच्याने शक्य होत नाही. आणि जे शक्य होणारी लोक आहेत ही अक्षी मोजकी आहेत आणि ती तुम्हाला आणि आम्हाला भेटणं तरी शक्य नाही. म्हणून करणी बाधा पूर्णत्व होते असा दावा हा खोटाही आहे आणि करणी बाधा होते असा दावा खराही आहे. म्हणजे या दोन्ही बाजूचा जर विचार केला तर तो व्यक्ती पूर्णत्व सिद्ध असावा लागतो, त्याची वाचा सिद्ध असावी लागते. त्याने त्या गणांना कनिष्ठ देवतेला आपल्याकडे वळवून घेण्याची ताकद त्याला असली पाहिजे. तो व्यक्ती या क्रिया करू शकतो. आपण आजकाल देवाच्या पाया पडण्यासाठी सुद्धा 10 मिनिटं वेळ देत नाही. देवाच्या दारात गेलो तर आपण 10 मिनिटं सुद्धा त्याच्या दारात बसत नाही. देवासमोर ध्यानाला बसलो तर एका माळेचा जप केला तर दुसऱ्या माळेचा कंटाळा येतो. असं वाटतं की आपण मोबाईल कधी बघतोय, इंस्टाग्राम युट्यूबच्या रील कधी बघतोय, कधी तनुताई व्हिडिओ टाकतायत आणि कधी आम्ही उपाय करतोय. अशा आपल्याला काही ना काही मार्ग सुचतात. म्हणून देवासाठी आपल्याला वेळ नसतो तर दानवासाठी कधी असणार आणि आपल्या स्वतःसाठी आपल्याला बराच वेळ असतो. म्हणून करणी बाधा ही करण्यासाठी तो सिद्ध पुरुष असावा लागतो, त्याच्याकडे तेवढी ताकद असावी लागते आणि त्यांनी स्वतःच्या पूर्णत्व देह हा त्या गोष्टीसाठी झिजवावा लागतो. त्याला ह्या गोष्टी शक्य होतात. म्हणून करणी बाधा जरी केल्या गेली असेल, जर तुमच्यावर जर कुठल्या गोष्टीचा त्रास असेल तर हा छोट्या मोठ्या प्रमाणाचा म्हणजे कोणता, नजर दोषाचा म्हणजे नजर लागणे. बऱ्याचदा असं होतं की आपण भरपूर कमवतो, आपल्याकडे हा पैसा येतो आणि आपण जर एखाद्याला उधार दिल्यास देतो किंवा आपल्याकडून तो पैसा कोणाच्या हातामध्ये जातो तर त्या व्यक्तीच्या नजरेमुळे आपल्या घरामध्ये पैसा पाण्याला कमी येते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपण राशन भरतो आणि किराणा भरतो आणि किराणा आपोआप कमी प्रमाणात होऊन जातो. ते लोक म्हणतात की आमच्या घरावर करणी केलेली आहे, मग घरातलं आमचं धनधान्य कमी व्हायला लागलं. मग ते तसं नसतं. त्याचं एक कारणही असं आहे, जर आपल्या घरामध्ये जर आपल्या पूर्वजांचा किंवा आपल्या पित्रांचा मान जर कमी प्रमाणात द्यायला सुरुवात झाली तर आपल्या घरामध्ये धन आणि धान्याला कमी पुरवठा येत असतो. त्याचबरोबर आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती खूप चांगली चालू आहे आणि ती प्रगती अचानक पद्धतीने खंड पावते किंवा कमी होत जाते. तर अशा वेळेला आपण म्हणतो की शेजारच्या मुलाच्या आईनेच आमच्यावर करणी केली किंवा शेजारचीचा मुलगा पहिले ढ होता त्यांनीच आमच्यावर करणी करून चांगला आमच्या मुलाची बुद्धी भ्रष्ट केली. तर असं नाही. तिथे नजर दोषाचा त्रास असतो. आपल्यालाच आपल्या तोंडाने वाहवा करायची सवय असते. आपलं जरा चांगलं झालं की आपण दुनियाला मिठाई वाटतो. मग ह्याच वेळेला समोरच्याची नजर आपल्याला लागते व त्या नजरेचा त्रास आपल्या कुटुंबाला होत असतो. त्यावेळेस आपल्या मुलांची प्रगती थांबत असते आणि आपण ह्या गोष्टीला नाव देतो ते म्हणजे करणी केली. करणी म्हणजे सगळ्याच गोष्टींनी करणी होत नाही. तिथे कुठेतरी नजर दोष किंवा आपल्याला एखाद्याची नजर लागण्याची ही क्रिया घडते आणि मनुष्यामध्ये
ही नजर लागण्याची क्रिया अधिक प्रमाणामध्ये असते आणि त्यालाच आपण करणी समजून बसतो. म्हणून करणीचा जास्तही मनामध्ये खंत किंवा जास्तही विचार केल्याने एखाद्याच्या घराचा उद्ध्वस्त होऊ शकतो. म्हणून करणीच डोक्यामध्ये न ठेवता आपल्या मन शुद्ध ठेवा, भगवंताची साधना करा, भगवतीची साधना करा आणि आनंदी राहा. आपल्या कष्टाला यश देणारी ती जगदंबाच आहे. म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार करण्यापूर्वी किंवा करणीच्या मनामध्ये संकोच आणण्यापूर्वी पहिले आपल्या हातून काय चुकतंय ते पहिले समजून घ्या. त्याचबरोबर ज्यांना कोणाला काही अडचणी असतील त्यांनी सहज आपल्या गादीवर येऊ शकता. गादीवरती येण्यासाठी रविवारचा वार आहेच आणि आपला नंबर तर सर्वांना माहिती आहे, 93 22 16 16 99 9322161699 या नंबरवरती कॉल करायचा. कॉल करून बुकिंग करायची, बुकिंग करून गादीवरती यायचं. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांच्यासाठी हा नंबर उपलब्ध आहे. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. त्याचबरोबर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंटद्वारे सुद्धा कळवा. त्याचबरोबर माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलची घंटाही वाजवायला विसरू नका. घंटा वाजवल्याने माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर सर्वांना जय जगदंब, नमो आदेश. सर्वांनी भगवतीचं नाव घ्या आणि खुश राहा.